नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सीचा जो कट ऑफ आहे, तो आपण डिस्कस करणार आहे. याच्या अगोदर आपण ग्रुप बीचा जो कट ऑफ होता, तर तो आपण या आपल्या यूट्यूब चॅनलला सांगितला होता. तर ज्या लोकांनी ग्रुप बीची प्रिलिम दिले आणि त्यानंतर तुम्ही तुमचे मार्क्स चेक केले असतील, तर तुम्ही तो त्या कट ऑफमध्ये बसताय का बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचा स्टडी सुरू करा. ओके. तर आज आपण ग्रुप सीचा जो आहे 2025 एक्सपेक्टेड कट ऑफ आपण चेक करणार आहे की आपण आपल्या चॅनल मार्फत किती देतोय. याच्या अगोदर तुम्ही खूप सारे ऐकले असाल वरती किंवा इतर इकडे तिकडे. तर तुम्ही त्या पद्धतीने मे बी स्टडी पण सुरू केला असाल. तर आपण आपल्या चॅनलवरती जो काही ग्रुप सीचा जो कट ऑफ आहे, तर तो आपण सांगणार आहे. मागल्या वेळी आपण ग्रुप सीचा जो कट ऑफ होता तो सांगितला होता आणि त्या पद्धतीने तो व्यवस्थित जोडलेला होता. ओके. तर या पद्धतीनेच आपण 2025चा जो एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे, तो आपण इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. तर त्याच्या अगोदर काही फॅक्टर आहेत जे इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे जी एक्झाम झाली होती 11 जानेवारीला ग्रुप सीची, तर ती कशी होती किंवा त्याच्याबद्दल पहिल्यांदा बोललं पाहिजे आणि त्यानंतरच मग जो कट ऑफ आहे तो आपण सांगू शकतो. ठीक आहे. तर हा जो पेपर होता ग्रुप सीचा, तर तो पेपर एकतर इझी टू मीडियम होता. ओके. इझी टू मीडियम होता. म्हणजे असा खूपच अवघड असा नव्हता आणि खूपच सोपा असा नव्हता. ज्या पद्धतीने ग्रुप बीचा मागल्या वर्षी पेपर होता 2024चा, तर त्याच्याशी तुम्ही जरी कम्पेअर केला तरी तुम्हाला अ, हा जो पेपर आहे तर तो त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा होता. पण ट्रिकी क्वेश्चन होते यामध्ये. ओके. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अशाच लोकांचा स्कोर आलेला आहे ज्यांचे स्कोर करंट आणि रिझनिंग मॅथमॅटिक्सला चांगले आहेत. ओके. म्हणजे करंटला ज्यांना 15 पैकी 10 प्लस 9 प्लस असे मार्क्स आहेत, तर त्यांना त्यांचा स्कोर वाढलेला आहे आणि रिझनिंग मॅथमॅटिक्सला ज्यांना 15 किंवा 16 प्लस मार्क्स आहेत, तर त्यांचे स्कोर जास्त आलेले आहेत. ओके. म्हणजे 60 प्लस किंवा 65 प्लस जे स्कोर गेलेले आहेत, तर त्याचा फॅक्टर हा करंट आणि रिझनिंग मॅथमॅटिक्स आहे. आणि ज्या लोकांचे कारण की इतर सब्जेक्ट जे होते ते थोडेसे ट्रिकी होते आणि थोडंसं करंट यावेळी थोडंसं त्यांनी लाईटली विचारलं आणि त्यामुळे भरपूर लोकांना किंवा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. ओके. आणि रिझनिंग मॅथमॅटिक्स पण थोडासा टप्प्यातला होता. त्यामुळं बऱ्यापैकी लोकांना 16, 17, 18 इथपर्यंत मार्क्स घेऊन गेलेले आहेत. ओके. त्यामुळे ह्या पेपरचे मार्क्स वाढण्याचे रिझन पण तेवढं होतं. पण हा पेपर एवढा पण इझी नव्हता की तुम्हाला वाटतो तेवढा आणि एवढा पण अवघड नव्हता की त्याच्यामध्ये जास्त असं काही असेल. तर असं पण काय नव्हता. ओके. आणि इथं मुलांना समजलं असेल की ज्यावेळी आन्सर की आली, त्यावेळी काही लोकांनी YouTubeवरून त्यांनी मार्क्स पकडले होते. त्यावेळी त्यांचे जास्त मार्क्स जात होते. पण रिॲलिटी ज्यावेळी आन्सर की आली, त्यावेळी त्यांना त्याच्यापेक्षा म्हणजे YouTubeपेक्षा कमी मार्क्स आलेले दिसून येतील. एक 3-4 मार्क्सचा फरक पडलेला आहे यावेळी YouTubeच्या मार्क्समध्ये आणि आपल्या आन्सर कीमध्ये. त्यामुळे हा क्वेश्चन पेपर जरी वाटत असला सोपा, तरी तो एवढा सोपा नव्हता की आपण त्याला लगेच जज करावं. तर हा ट्रिकी क्वेश्चन पेपर होता. ओके. त्यामुळं खूप त्याला लाईटली असं घेऊ नका. ओके. तरीही मी असं सांगेल की ग्रुप बीची जी एक्झाम झाली होती, तर त्या ग्रुप बीच्या 2025 ची आपली जी एक्झाम झाली होती, तर त्याच्यापेक्षा तुलनेने ते जे मार्क्स होते आताचे ग्रुप सीचे, तर त्याला तुलनेने जास्त मार्क्स तुम्हाला दिसून येतील. ओके. कारण की ग्रुप बीला 60 वरती तुरळक होते. ओके. पण ग्रुप सीला बऱ्यापैकी लोकांचे 60 प्लस मार्क्स आहेत. ठीक आहे. पण जर व्हॅकन्सी चांगल्या आहेत, त्यामुळे कट ऑफ कमी लागण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. ओके. त्यामुळे मी इथं सांगेल पुन्हा की करंट आणि रिझनिंग मॅथमॅटिक्स हा एक लकी फॅक्टर ठरला. बाकीचे विषय बऱ्यापैकी ॲव्हरेज होते. तरी पण पॉलिटी हा पण ट्रिकी होता आणि ज्यांना करंट आणि रिझनिंग मॅथमॅटिक्सला मार्क्स घेता आले, तर त्यांनी हा पेपर चांगल्या पद्धतीने हँडल करता आलेला आहे किंवा हँडल केलेला आहे असं मी म्हणेन. बाकी जे होते पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी हे थोडीशी ट्रिकी क्वेश्चन होते त्यामध्ये. पण बऱ्यापैकी ॲव्हरेज मार्क्स मुलांना आहेत. म्हणजे बऱ्यापैकी सेम मार्क्स आहेत. तर ज्यांना करंट आणि रिझनिंग मॅथमॅटिक्सला चांगला स्कोर आला, तर त्यांचा स्कोर वाढलेला तुम्हाला दिसून येतील. ओके. सध्या जर तुम्ही ग्रुप सीचा विचार केला, तर सध्या 938 जागा आहेत. म्हणजे आत्ता सध्याच्या कंडिशननुसार आणि त्याच्यामध्ये 101% 125 जागा अ, आपली जी एक्साइज पी-एस-आय आहे, तर त्याच्या वाढणार आहेत. म्हणजे टोटल 1063 जागा एवढ्या तुम्हाला दिसून येतील फायनलमध्ये. ओके. म्हणजे ज्यावेळी तुमचा कट ऑफ लागणार आहे, तर त्याच्या अगोदर जी काही ॲड येईल किंवा जी ॲड पुन्हा रिवाईज होऊन येईल, तर त्याच्यामध्ये 1063 समथिंग जागा असेल आणि जर 1063 समथिंग जागा असतील, तर 17,000 ते 18,000 इथपर्यंत तुम्हाला मुलं घेतलेली दिसून येतील मेन्ससाठी, ग्रुप सीच्या मेन्ससाठी. ओके. त्यामुळे एक आहे ठीक-ठाक म्हणजे आकडा तर खूप मोठा आहे 17,000 18,000. त्यामुळे थोडासा कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे आणि जागा जास्त असल्यामुळे होऊ शकतं तसं. मग अजून जागा वाढण्याची संभाव्यता आहे का? तर आता 2026 ची जी ॲड आहे ती
त्यांनी जर तुम्ही टाइम टेबल चेक केला तर त्या टाइम टेबलमध्ये 2026ची जी ॲड आहे ती मार्च 2026 मध्ये येणार आहे. म्हणजे याचा अर्थ आता सध्या जे मागणीपत्र आहे ते जायला सुरुवात झाली असेल आणि फेब्रुवारीमध्ये जातील. म्हणजे तसं ॲड येण्याची संभाव्यता किंवा अजून जागा वाढण्याची जी संभाव्यता आहे 2026 पण ह्या ॲडमध्ये ती थोडीशी कमी वाटते. कारण की फक्त आता डिपार्टमेंट एक सॉरी एक्साईज जे PSI आहे तर ते पर एक 125च्या जागा फक्त वाढून येतील. बाकीच्या काही असं काहीच तुम्हाला आपल्याला सांगता येणार नाही. ओके. त्यामुळे आपण असं पकडून चालू एक तर 938 जागा किंवा 1063 जागा. तर मी 1063 जागा इन्क्लूड केलेल्या आहेत किंवा कन्क्लूड केल्या आहेत आणि त्या पद्धतीने मी हा जो कट ऑफ आहे तो आपण मी सांगतोय तुम्हाला. ओके. तर तुम्ही हा कट ऑफ बघितला आपण हा आपल्या चॅनल मार्फत सांगतोय. तर हा जर कट ऑफ बघितला तर मी या पद्धतीने तो सेट केलेला आहे. ओके. तर इथे मी 3 कॉलम केलेत कॅटेगरी मेल आणि फिमेल. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये ओपन, OBC आणि SC-BC हे ज्या 3 कॅटेगरी आहेत, त्याच्यामध्ये जो मेल आहे, तर त्या मेलचा कट ऑफ मी सांगितलंय 55.25 55.25 ते 56.50 इथपर्यंत लागण्याचे चान्सेस आहेत. ओके. एक हायर लिमिट आणि एक लोअर लिमिट मी पकडले. तर 55.25 ही एक लोअर लिमिट आहे आणि 56.50 हा एक हायर लिमिट आहे. ओके. याच्यापेक्षा वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. मी 56.50 किंवा 57 पेक्षा जास्त असं मी म्हणतो. पण आणि 54-55च्या खाली पण येण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. त्यामुळं एवढ्या पद्धतीने लागण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर जर फिमेल असेल तर 52.25 आणि 53.50 इथपर्यंत लागला पाहिजे असं मला वाटतं. पण जर तुम्ही मेल असाल आणि ओपन OBC, SC-BC मध्ये असाल तर तुम्ही आणि जर तुम्हाला 53-54 जरी मार्क्स असतील तरी पण तुम्ही मेन्सची तयारी सुरू करा. कारण की 1-2 मार्काचा फरक सेकंड आन्सर कीने पडू शकतो. तर आन्सर की इकडे जर 3-4 क्वेश्चन जर बदलून आले किंवा एखादा दुसरा क्वेश्चन तुमचा चुकलेला होता आणि तो जर कॅन्सल झाला तर तो त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा पडू शकतो. तर त्यामुळे जर तुम्हाला 53-54 मार्क्स असाल आणि जर तुम्ही ओपन OBC, SC-BC मध्ये असाल तुम्ही बिनधास्त स्टडी सुरू करा. आणि जर तुम्ही फिमेल असाल आणि जर तुम्हाला 49 किंवा 50 प्लस मार्क्स असतील तर तुम्ही फिमेलमधून स्टडी करू शकता. ठीक आहे. त्यानंतर SC कॅटेगरी SC कॅटेगरीमध्ये पण सेमच असेल. मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील. तर इथं पण 55.25 आणि 56.50 एवढाच कट ऑफ लागण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत SC मध्ये. फिमेलचा एखादा मार्क किंवा 1.25 0.75 पासून घसरू शकतो. तो म्हणजे 51.75 पर्यंत आणि 53.25 पर्यंत. हा SC फिमेलचा एवढा कट ऑफ जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ओके. हे संपूर्णपणे प्रोबॅबिलिटीवरती बोलतोय मी. त्यामुळे ही एक प्रोबॅबिलिटी आहे. त्यानंतर ST जर तुम्ही बघितला तर STचा 49.25 आणि 50.50 इथपर्यंत मेलचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासोबत जर फिमेल बघितला तर 46.25 आणि 47.50 इथपर्यंत लागण्याची पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचं EWS ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 49.25 आणि 50.50 इथपर्यंत लागण्याची प्रोबॅबिलिटी आहे EWSची आणि फिमेल जर बघितलं तर 45.75 ते 46.50 इथपर्यंत लागण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ओके. हे एकंदरीत जो काही ग्रुप सीचा जो आपला प्रोबेबल कट ऑफ होता आपण आपल्या चॅनेल मार्फत हा कट ऑफ आपण सांगितलेला आहे. तर याच्याशी निगडीत जर तुमचे स्कोर असतील म्हणजे ओपन ओपन OBC, SC-BC असाल आणि जर तुमचा स्कोर मेलमध्ये असाल आणि जर तुमचा 53-54 असाल तर बिनधास्त स्टडी करू शकता. SC साठी पण सेम आहे. ST साठी जर तुमचा 47-48 स्कोर असेल तरी तुम्ही बिनधास्त स्टडी सुरू करू शकता आणि EW साठी पण सेम 47-48 असेल तरी. ओके. कारण की सेकंड आन्सर की नाही कधी-कधी होऊ शकतं. तरी पण आपला जर अंदाज हा चुकला आणि जर कट ऑफ कमी लागला तर तुम्हाला जास्त म्हणजे लॉस होऊ नये. त्यामुळे मी सांगितलं की याच्यापेक्षा जरी कमी 1-2 मार्क्स असतील तरी पण तुम्ही बिनधास्तपणे स्टडी सुरू करू शकता. ठीक आहे. तर याच्या अगोदर आपण आपलं YouTube चॅनल जे आहे तर त्याच्यावरती ग्रुप बीचा पण कट ऑफ डिक्लेअर केलेला आहे आणि त्याच्यासोबत आपण हा ग्रुप सीचा पण सांगितलेला आहे. ओके. तर बाकीचे अपडेट घेण्यासाठी आपलं जे YouTube चॅनल आहे ते पण सबस्क्राईब करून ठेवा आणि बाकीचे नवीन जे काही अपडेट असतील इथून पुढचे ते संपूर्णपणे आपल्या YouTube चॅनलला येऊन जातील. त्यामुळे ते पण सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा काही वेगळं वाटत असेल कट ऑफ बद्दल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने कमेंट करू शकता. ठीक आहे. तर हा मला असं वाटत होता की हा माझ्याकडून वाटतो की मला असं वाटतं म्हणून मी हा कट ऑफ सांगत आहे. बाकी मार्केटमध्ये तुम्ही आतापर्यंत खूप सारे कट ऑफ ऐकला असेल. त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये 58-60 पण तुम्ही बघितले असेल आणि 52-53 पण बघितलं असेल. ओके. म्हणजे हे तुम्ही कट ऑफ मार्केटमध्ये बघितलं असेल. पण मला असं वाटतं किंवा हा जो पेपरची काठिण्य पातळी होती, जागांची संख्या आणि जर कंपॅरेटिव्हली मागचा पेपर आणि आताचे पेपर जर कंपेअर केले, तर या पद्धतीने कट ऑफ लागण्याची प्रोबॅबिलिटी आहे.
ठीक आहे. तर मला असं वाटतं त्यामुळे मी हा कट ऑफ इथं सांगितलाय. त्यापैकी मागल्या वेळी पण आपला बरोबर आला होता. आय होप यावेळी पण तो बरोबर येईल. ठीक आहे. तर बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. थँक्यू.